माझं नाव दिलीप बबन मेमाने. मी मुंबईला 40 वर्षे काढली. करोनाच्या काळामध्ये आम्ही 2 दिवस आधी आलो. काळ्या आईने आमचा जीव वाचवला. किती माणसं मुंबईला मेली. अरे जवळजवळ 40% 50% मुंबईला माणसं मेली, तरी तिथून चालत आली इथं. काळ्या आईने त्यांचा जीव वाचवला. आता आम्ही जमीन देणार नाही. जमीन जर तुम्हाला जर पाहायला असली तर आम्हाला खलास करा आधी, नंतर जमीन घ्या. एवढं पडकं पडली माझी. 40 वर्षात मी झाडं बिडं सगळं नीट केली. आता तुम्ही आमच्यावरती सुरी ठेवली होय. आम्ही काय जमीन देणार नाही. आणि जमीन जर पाहायला असली तर मला पहिला खलास करा. पहिला मी औषधं आणून तिथं ठेवलेलं आहे. सहमती द्या, अमकं द्या, फॉर्म भरा, हे भरा. आस्वादन देता होय तुम्ही आम्हाला. आता गाड्या आल्या तिकडे माथ्यावरती सही करा. कसल्या सही करा? नाही, मी स्वतः जमीन देणार नाही. जमीन जर माझी पाहायला असली, मी तिथं औषध ठेवलेलं आहे. माझं नाव घ्या, पत्ता घ्या, मोबाईल नंबर घ्या. फसवणूक करताय आमची. कचेरी द्या, संमती द्या. मुंबईवरून 40 वर्ष आई घातली मी आहे तिथं. आता कुणाकडून तुकडा खायला लावलं. पोरींचं लग्न मी कष्ट करून केलेलं आहे. रिक्षावरती 3 चाकावरती. आता 2-3 टाइम कस तरी खातोय, तरी मग तुम्ही मारायला लागला आम्हाला वय. जेव्हा मारा ना, जमीन घ्या ना आमची ना. मी औषध पेल्याशिवाय राहणार नाही. आई 100% मी लिहून देणार आहे. संमती करा, इथं सही करा, तिथं सही करा. 2 गाड्या हलत्या तिकडे. म्हणलं मी नाही का, मी मिळव तरी झालं सही करा. आम्हाला विमानतळ नको. आम्हाला विमानतळ नको. आमची शेती आम्हाला हवी. रोज कष्ट करून आम्ही ना दिवसभर कष्ट करतो. संध्याकाळचं घरी येऊन भाकरी काढून करून खाऊन आपलं निवांत झोपतो. पण गुवर नाही आम्हाला असा. पण आता विमानतळ जे तुम्ही आणलंय तसं सारखी डोक्यात विचारच आहे. तो सारखा विचार डोक्यात तेच की कुठं जायचं आणि काय व्हायचं आपल्या लेकरांचं. आमचं गेलं निम्म आयुष्य तर गेलं. पण आता ही बारीक बारीक आमची मुलं आहेत. अजून काही मुलांची लग्न पण नाही झालेली. माझ्या बी मुलाचं लग्न ठरलेलं लग्न पार मोडलं. का मोडलं विचारायला गेलो तर म्हणले तुमच्या गावामध्ये विमानतळ होते. तुमची शेती गेल्याने आमच्या मुलींनी खायचं काय. मग आपण सांगितलं नोकरी आहे. नाही म्हणली आम्हाला शेतीच पाहिजे. मग मुलांची लग्न पण ठरणार त्या विमानतळामुळं. पण आम्हाला विमानतळ येऊन नको. तुम्हाला कुठं न्यायचंय ना दुसऱ्या गावांना तिकडं न्या आनंदाने उलट, तरी आम्ही उलट खुश होऊ. पण आम्हाला विमानतळ नको ये. ह्याच्यामुळे आम्ही उलट निम्म खचलूया. शरीरात म्हणजे हे ना निम्मा सुद्धा भाग राहिलेला नाही. असा विचार केला तर रडा येतं त्या विमानतळाचा. आणि नातेवाईकांनी फोन केलं त्यांना काय सांगायचं आम्ही. त्यांनी विचारायचं मोबाईलला चालतं तुमच्या गावामध्ये असं असं झालं. बैठकी घेतात, मिटिंगी घेतात. आपण काय सांगायचं नाही आमच्या गावात होतच नाही, विमानतळ होत नाही, आमचा विरोध आहे असं आम्ही सांगतोय त्यांना. मग किती आम्हाला ही होतं या टेन्शन येतोय उलटलं. असा विषय काढला एखाद्या पाहुण्या तर आम्हाला रडा येतं. मग ती सुद्धा मग आहे ना बोलत नाहीत फोनवर, विषय काढत नाहीत की ह्यांच्या आहे ना पश्चाताप होतो ह्यांना सुद्धा. पण आम्हाला जमीन द्यायची नाही आणि विमानतळ नको.